मग झाली का चर्चा? हा नाही म्हणजे एवढा वेळ चर्चा करत होतात, काय निर्णय घेतलात? सोपान, काही कारणास्तव मला आता निर्णय घेता येणार नाही. अरे कारण काय ते तरी सांग. ते कारण मी सांगू शकत नाही, पण मी बळ काढत नाहीये. यावर मी एक तोडगा काढलाय. आता तोडगा कोणता? आपण सगळे मिळून स्वामींकडे जाऊया. या सगळ्यांवर स्वामीच निर्णय देतील. नाही 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 नाही, अरे इथेच ठरवूया ना. अरे घरातला विषय आहे, स्वामींकडे जायची काय गरज आहे? सोपान भाऊ, जिथं मन गोंधळलेली असतात तिथं देवाकडे जाणं योग्यच आहे. अहो ऐका ना, स्वामींकडे गेलं तर मन शांत होईल, किमान सत्य तरी समोर येईल. मला मान्य नाही हे. माझ्यावर ना संशय घेतला जातो असं मला वाटतंय. सोपान भाऊ, मोर्या भाऊंचं म्हणणं बरोबर आहे. पादुका कुणाकडे राहाव्यात हा प्रश्न फक्त घरचा नाही, आता तो गावाचा विषय झालेला आहे. तुम्ही बरोबर बोलताय. हा देव सगळ्यांच्या घरचा आहे, फक्त एकट्याचा नाही. त्यामुळे आम्हा सर्वांचा आदर व्हायला हवा. हे जर स्वामींपर्यंत गेलं तर सगळं उलटू शकतं. चक्र फिरणार आणि ते माझ्या बाजूने फिरेल याची खात्रीच नाही. माझी ना इच्छाच नाहीये, पण आता तुम्ही सगळ्यांनी ठरवले असं मला दिसतंय. हट्ट नाही सोपान, हा मार्ग आहे सर्वांसाठीचा आणि न्यायाचा. ठीक आहे, आता तुम्ही ठरवलंच आहे तर जाऊया या पादुका घेऊन स्वामींकडे. स्वामी, आम्ही सगळे आपल्या चरणाशी आलोय. वाद, मतभेद आणि अहंकार सगळं बाजूला ठेवलंय. आता तुम्हीच काय तो निर्णय घ्या. आम्हाला आपल्याशिवाय दुसरा कुठलाच मार्ग कळत नाही. निर्णय आम्ही देणार नाही. पादुकाच ठरवतील की त्यांना कुणाकडे जायचंय ते. पादुका निर्णय करते. सुंदरे, जा आणि 2 वाट्यांमध्ये चंदनाचा लेप घेऊन ये. जा. दोघांना एक एक वाटी दे. एक एक करून दोघांनाही पादुकांना चंदनाचा लेप लावा. स्वामी, हा कसला निवड आहे? आम्ही न्याय मिळावा म्हणून इथे आलोय आणि तुम्ही आम्हाला हे काय करायला सांगताय? निवड आम्ही सांगू तसाच होणार. मान्य असेल तर ठीक, नाहीतर या पादुका मोर्याला देऊन टाक. नाही 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 नाही, ठीक आहे ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. सावकाश, भाव शुद्ध ठेवा. स्वामी, आम्ही स्वतःला आपल्या सेवेत अर्पण करतो. अहो जरा नीट लेप लावा. लेप टिकत का नाहीये? अगं थांब ना जरा, मी लावतोय ना. पण हा लेप का लागत नाही काहीच कळत नाहीये.
कसं शक्य आहे हे? अहो स्वामी, मी लावलेला गंधाचा लेप टिकतच नाहीये. घाटे सोपानने पादुकांवर जो लेप लावला तो पादुकांवर राहतच नाहीये हो. मोर्याचा लेप राहिला. हेच दत्तगुरूंची इच्छा आहे. स्वामी, हे सगळं करण्यापेक्षा ना तुम्ही निर्णय द्या. हा निर्णय आमचा नाही, हा निर्णय दत्तगुरूंचा आहे. ज्या अर्थी मोरया आणि त्याच्या पत्नीच्या हातून चंदनाचा लेप स्वीकारला जातोय त्या अर्थी दत्तगुरूंची हीच इच्छा आहे की पादुकांची सेवा मोरया आणि त्याच्या पत्नीने करावी. आणि ज्या अर्थी तुम्हा दोघांकडून चंदनाचा लेप पादुकांना स्वीकारला जात नाहीये त्या अर्थी तुम्हाला सेवेचा मान मिळणार नाही. पादुका मोर्याकडे गेल्या ना तर हे सगळं माझ्या हातातून जाईल. स्वामी, मला ही प्रक्रिया मान्य नाही. सोपान भाऊ, ही प्रक्रिया स्वामीनी नाही तर प्रत्यक्ष दत्तगुरूंनी दिलेली आहे आणि ही मान्य करावीच लागेल. स्वामी, ते अपघातानेही घडलं असेल आणि एका प्रक्रियेवरून तुम्ही निर्णय घेणे योग्य नाही. आणखीन एक प्रक्रिया झाली पाहिजे. सोपान भाऊ, अहो असा हट्ट बरा नव्हे. देवाने दिलेल्या आज्ञेला असं नाकारू नका. सुंदरे, होऊ दे त्याच्या मनासारखा. काय रे, अजून काय प्रक्रिया करायला पाहिजे तो सांग. काय करायचं म्हणजे, हा, आमच्या सगळ्यांच्या डोळ्याला पट्टी बांधा आणि आमच्या हातात फुलं द्या. ज्याची फुलं जास्त पडतील पादुका त्याच्याच कडे राहतील. बर, असं तर असं. सुंदरे, बांध यांच्या डोळ्यांना पट्टी आणि ठेव यांच्या हातावर फुला. लहानपणापासून नेम लावण्याचा सराव आहे मला आणि हा मोर्या यात कच्चा आहे. मी उधळलेली सगळी फुलं पादुकांवरच पडतील. करा फुलार्पण. श्री स्वामी समर्थ. श्री दत्तगुरु महाराज की जय. हे कसं शक्य आहे? काय रे, पटली ना खात्री? आता तरी मान्य आहे का की हा निर्णय दत्तगुरूंचा आहे म्हणून? सूर्य दिसतोय का? म्हणजे दिवस उजाडलाय ना? हो, उजाडले. बर, आता डोळे बंद कर. आता दिवस मावळलाय काय? नाही स्वामी, अहो मी तर फक्त डोळे बंद केले होते ना. असा कसा सूर्य मावळे? याचप्रमाणे दत्तगुरूंनी निर्णय आधीच दिला होता.
पण तुला तो मान्य करायचा नव्हता. सेवा भावा स्वार्थापेक्षा कायम वरचढ असतो. तुला स्वार्थापासून सेवा भावापर्यंतचा प्रवास करावा लागेल आणि तेव्हाच तुझा उद्धार होईल. शिवशंकर शंभा. अहो असं राग करू नका. अहो थांबा जरा. अहो थांबा जरा. दत्तगुरूंनी आपल्याला निर्णय दिलाय, तो आपण मोकळ्या मनाने स्वीकार करूया. एवढं चिडायचं कारण काय? हो ना, हाच राग, हेच रुसवे टाळण्यासाठीच तर आपण स्वामींकडे गेलो होतो. स्वामींच्याच साक्षीने निर्णय झालाय. हे बघ सोपान, या पादुका जरी आमच्याकडे राहणार असल्या ना, तरी तू कधीही येऊन दर्शन घेऊ शकतोस, सेवा करू शकतोस. ही मालकी नाहीये, ही सेवा करण्याची जबाबदारी आहे जी आमच्याकडे आली. आले नाही, दिली आहे. स्वामींनी दिले. स्वामींनी माझ्यावर अन्याय केलाय. असं काहीही नाहीये भाऊजी. असं का वाटतंय तुम्हाला? सगळं ते सगळ्यांच्या समोरच घडलं ना. अहो कोणताही लपलेला खेळ नव्हता. होता, खेळच होता. तुम्ही आहे ना स्वामींशी बोलून स्वामींना आधीच तुमच्या बाजूने वळवून घेतलेला आहे. आणि तू त्यांचा लाडका भक्त ना, म्हणूनच ही सगळी लीला रचली गेलेली आहे. तुमचा निर्णय आधीच ठरलेला होता. स्वामी आपल्या भक्तांमध्ये कधीही भेदभाव करत नाही. त्यांच्यावर शंका घेऊ नकोस. शंका नाही, खरं आहे ना तेच बोलतोय मी. अरे एक इच्छा व्यक्त केली होती मी, या पादुका मला मिळायला हव्यात. पण भावाची एक इच्छा पूर्ण करू शकला नाहीस तू. परक केलंस रे तू, परक केलंस. भावाभावाचं नातं सुद्धा जपता आलं नाही तुला. मला सांग, काय बिघडलं असतं रे? काय बिघडलं असतं? पादुका मला मिळालं असतं तर? अरे सांग ना, काय बिघडलं असतं? बिघडलं असतं भाऊजी, कारण तुम्ही पादुकांचा वापर स्वार्थासाठी केला असता. वहिनी, असा आरोप कसा काय करू शकता तुम्ही? आणि आधीच कसं काय ठरवताय आम्ही चुकीचा वापर केला असता? कारण आधी ना आम्हाला असा अनुभव आलाय म्हणून. अनुभव कसला आणि कधी? आम्हाला काही माहित नाही. सुमित्रा, तुला याबद्दल काहीही माहित नाहीये, कारण त्या दिवशी तू घरी नव्हती. तो प्रसंग. गप्प बसा, तुम्ही सगळे खोटे बोलताय. पादुका तुमच्याकडे राहिल्या पाहिजे ना, म्हणून माझ्यावर आरोप लावतायत. चलाकीने मिळवल्यात ना या पादुका. ठीक आहे, मी सुद्धा बघतो या पादुका तुमच्या जवळ किती दिवस राहतात त्या. चला. पादुका म्हणजे फक्त एखादी वस्तू नाही. पादुका म्हणजे गुरुचा सहवास. आणि गुरुचा सहवास कोणाला कधी आणि किती वेळ लाभणार हे फक्त गुरुच ठरवतो. तो सहवास असा हट्टाने मिळवता येत नाही, आणि मिळवला तर तो फार काळ टिकत नाही. हे नेमकं कुणाबद्दल बोलताय तुम्ही?
हे काय? घरट. वाऱ्याने झाडावरून पडलं असणार. पडलं नाही सुंदर, हे पाडलंय. म्हणजे या घरटात पिल्लं होती. पिल्लानं या घरटात सुरक्षित वाढत होतं. घरट्याची ऊब आणि आईची माया मिळत होती. त्यामुळे ती पिल्लं या घरट्याबाहेर पाऊल ठेवत नव्हती. त्यांना हे आकाश भीतीदायक वाटत होता. आणि ही गोष्ट त्यांच्या आईच्या लक्षात आली. आणि म्हणून तिने घरटाला लाथ मारली. घरट खाली पडला आणि जीव वाचवण्याच्या भीतीने त्या पिल्लांनी पंखाची फडफड केली आणि फरारी घेतली. सुंदरे, आम्हाला उंच जायचं, आम्हाला उंच जायचं, खूप उंच, खूप उंच, खूप उंच. स्वामी, अहो कशी निर्दयी आई आहे ही. इथेच चुकतेस कपिले. ती निर्दय नव्हती, तर तिच्याकडे दूरदृष्टी होती. जर तिने असं केलं नसतं तर तिच्या पिल्लांनी आकाशात भरारी घेतली नसती. घरट, पिल्ल यात काही वेगळा अर्थ आहे का सुंदरा मावशी? हो, पण नेमकं काय तेच कळत नाहीये. हे काय सांगा? इथे एक वासरू बांधलेला होता. वासरू मोठं झालं, मग त्याला इथून मोकळं करण्यात आलं, आईपासून दूर करण्यात आलं. पण याला त्या आईची संमती होती. सहवास महत्वाचा आहेच, प्रेम माया महत्वाची आहेच, पण त्याहीपेक्षा महत्वाचं आहे ते स्वावलंबन. लेकरांना जर स्वतःच्या पायावर उभं करत असेल तर त्यांना योग्य वेळी सोडण्याची हिंमत ही आईलाच दाखवावी लागते. सहवास कितीही पवित्र असला तर तो कायमचा नसतो. आणि सहवासातून सामर्थ्य घ्यायचं असतं, बंधन नाही. स्वामी देव हे काय बोलतायत, कशाबद्दल बोलतायत काही कळत नाहीये. पण माहित नाही, मला खूप घाबरायला होतंय. सुंदरे, भीती खूण आहे बदल घडण्याची. लक्षात ठेवा, जर एखादी गोष्ट घट्ट धरून ठेवायला जाल तर ते निसटेल, आणि एखादी गोष्ट सोडाल तर कायम तुमच्या सहवासात राहील. गुरु फक्त जवळ असणं महत्वाचं नाही, तर गुरुचे विचार तुमच्या मनात किती खोलवर रुजलेत हे महत्वाचं आहे. हा संकेत नवीन स्वामी लिहिलेचा की कायमच्या स्वामी विरहाचा. विश्वास हाच तर तुमचा दोष आहे. ह्या पादुका आज नाही मिळाल्या तर कधीच मिळणार नाही. पादुका मार्ग दाखवतात, मार्ग सुकर करतात.
आज जरी तुझा पादुका मिळवण्याचा मार्ग चुकत असेल तरी याच पादुका एक दिवस तुला योग्य मार्ग दाखवतील. शिव शंकर शंकर.